कोणत्या भाषेत बोलत होतात? अगदी राज, तू सगळ्यांची शाळा काढली, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? अरे 92-93 साली जेव्हा जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी व मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत, बातमी आली सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल, तर आम्ही गुंडगिरी करूच. पण हे सगळे राजकीय वाडगे, देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सखा पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते. हे असेच तेव्हाचे, जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात, ते त्यांना मी बाडगे म्हणतोय. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपण मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते, हो अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर, मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती. आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस, म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का, अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात, तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल. आणि सखा पाटील बोलले होते, यावत चंद्र दिवाकरो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत, झुकवलं, वाकवलं, गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी. आणि मुंबई आपल्या हक्काची, तुम्ही आता जी घोषणा दिली ना, ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली. कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालतात? पण याच्या मागे माझ्या डोक्यात जो एक विचार आहे, पटतं की नाही बघा. हे यांचं सध्या जे काय चालू आहे, म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं होतं. कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती, एक निशाण, एक प्रधान, एक विधान. बरोबर आहे, देश एक असला पाहिजे, संविधान एक असलं पाहिजे, निशाण सुद्धा एकच, तो आपला तिरंगा असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडकं असतं कामा नये. ते फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये. पण ते सगळं चाललंय एक 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 एक. त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत, हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं. हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं. अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता, मग पाडलं कशाला गद्दारी करून? का नाही बोंबललात तेव्हा? पण मी अभिमानाने सांगेन, माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले, जितेंद्र आव्हाड आहेत, आणखीन कोणी असतील, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच, याचा मला अभिमान आहे.
काय केलं त्याचं तुम्ही? मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागली का करावी लागली? कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन, कोण आहेत? पण महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले. ती गुंडगिरी नाही होत. पण आता कोणतरी एक तो भेडिया काय भेडी असलं त्याचं नाव